शिक्षण उपसंचालक पुणे विभाग व अनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालय अहिल्यानगर राष्ट्रीय सेवा योजना अधिक 2 स्तर द्वारा आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रीराम विद्यालय राळेगण म्हसोबा येथे अमृताचे बोल व विशेष उपक्रम राबवण्यात आला। सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना श्रमदान शिबिर, त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व विकास व अमृताचे बोल व विशेष उपक्रम या अंतर्गत विविध मान्यवर वक्ते यांच्याद्वारा विविध विषयावर व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले। सदर व्याख्यानामध्ये व्याख्याते दत्तात्रय वारकड यांनी गुरुजन वर्गाचा आदर करणे, माता पित्यांची सेवा करणे, ब्रह्मांडाला धन्यवाद देणे, चांगल्या विचारांच्या संगतीमध्ये जीवन व्यतीत करणे, सकारात्मक भाव ठेवून समाजाच्या हितासाठी कार्य करणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींवरती विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित केले आणि याचे अधिकाधिक स्पष्टीकरण देत असताना अनेक थोर संत महंत समाज सुधारक यांनी समाजाला घडवण्यासाठी जो आदर्श संस्कृतीचा नीतिमूल्यांचा वारसा या जगाला दिल्या त्याविषयी उदाहरणासह स्पष्टीकरण दिले। सदर व्याख्यानाला उपस्थित विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला व व्याख्यान प्रसंगी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील प्राध्यापक वृंद, प्राध्यापक सौ प्रतिभा पवार, प्राध्यापक तांबे प्रमिला, प्राध्यापक गीतांजली जोंधळे, प्राध्यापक मीरा जाधव व विद्यार्थी वर्ग तसेच संजय सावंत उपस्थित होते। राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक बाबासाहेब दुधाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले, तर प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय नकुलवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचा परिचय करून दिला। प्राध्यापक प्रमिला पवार यांनी आभार व्यक्त केले। राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हिवाळी शिबिर या प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात आलेला विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर या कार्यक्रमाचे विशेष कौतुक व अभिनंदन न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र दरे व उपाध्यक्ष डॉक्टर विवेक भापकर, सचिव ॲडव्होकेट विश्वासराव आठरे व प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य डॉक्टर ए.ई. आठरे, उपप्राचार्य डॉक्टर एस.बी. कळमकर, उपप्राचार्य प्राध्यापक श्रीमती कल्पना दारकुंडे यांनी केले। उपसंचालक पुणे विभाग पुणे व अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय अहमदनगर या आयोजित NSS राष्ट्रीय सेवा योजना अधिक 2 स्तर हा उपक्रम आपण दरवर्षी एक विद्यार्थ्यांसाठी श्रमसंस्कार शिबिर म्हणून आयोजित करत असतो। तर हा उपक्रम चालू वर्षी आपण राळेगण म्हसोबा या ठिकाणी श्रीराम विद्यालय या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर या श्रम शिबिराचा उद्देश असा आहे, या श्रम शिबिराचं एक बोधवाक्यच आहे, नॉट मी बट यू। फक्त मी माझ्यापुरता विचार न करता दुसऱ्यांचाही विचार त्या ठिकाणी करतो। तर यामध्ये 25 विद्यार्थी आणि 25 विद्यार्थिनी याच्यामध्ये समाविष्ट असतात। तर 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये हा NSSचा कॅम्प आपण राळेगण म्हसोबा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। विद्यार्थ्यांमध्ये एक श्रमप्रतिष्ठा निर्माण व्हावी, श्रमसंस्कार त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे आणि त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांगाने एक वेगळ्या अशा प्रकारचं उठून दिसावं, याच्यासाठी हा एक उपक्रम आपण दरवर्षी आयोजित करत असतो। तर हा उपक्रम या ठिकाणी आहे। तर याच्यामध्ये सकाळी 4 वाजता उठून मुलं त्यांचं सर्व आवरून 6 वाजता हजर होतात। 6 वाजता सकाळी योगा प्राणायाम शिबिर होतं, त्यानंतर चहा नाश्ता, त्यानंतर थोडंफार श्रमदान होतं। श्रमदान झाल्यानंतर आपण 3 वाजता अमृताचे बोल या अंतर्गत एक 7 दिवस वेगवेगळे व्याख्याते विद्यार्थ्यांसाठी आणत असतो। तर या व्याख्याते आणण्यापाठीमागचा हेतू हा आहे की विद्यार्थ्यांना श्रमसंस्काराबरोबर वैचारिक देखील एक ज्ञान त्यांना मिळालं पाहिजे आणि त्यांचा जो काही विकास आहे हा सर्वांगीण झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळे व्याख्याते या अमृताचे बोल या कार्यक्रमामध्ये आणत असतो। तर आज असेच एक शेवटचं पुष्प विणण्यासाठी श्री दत्तात्रय वारकड साहेब हे एक ज्येष्ठ लेखक, कवी आणि वक्ते आहेत, ते आज आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत। त्यांचाही अमृताचे बोल यामध्ये शेवटचं पुष्प ते आज विणणार आहेत। तर अशा प्रकारचा हा एक 7 दिवसाचा नॅशनल सोशल स्कीम अंतर्गत हा कॅम्प आपण राबवत असतो आणि अतिशय उत्साहात हा कॅम्प या ठिकाणी पार पडलेला आहे। आज खऱ्या अर्थानं हा कॅम्पचा आधीचा शेवटचा दिवस आहे। उद्या कॅम्पचा समारोप होणार आहे। समारोपासाठी देखील मोठा एक कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। तर उद्या सकाळी ठीक 11 वाजता आमच्या संस्थेचे मान्य सहसचिव साहेब मुकेशदादा मुळे
यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. तर हा अतिशय याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि अतिशय एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी सुरू. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी संजय सावंत,